नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसीच्या मुलांचे प्रवेश हे दरवर्षी आपण करून देतो। त्या संदर्भाने आपल्याकडे बरेचसे विद्यार्थी काउन्सिलिंगला एनरोल करतात। तर या प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान अनेक विद्यार्थ्यांचे पालकांचे प्रश्न आपल्याकडे येत असतात। त्याच पद्धतीचा एक महत्त्वाचा प्रश्न जो नीट परीक्षेच्या संदर्भाने की ड्रेस कोड काय असावा, कुठल्या गोष्टीला एनटीएकडनं परमिशन आहे, कुठल्या गोष्टी आपल्याला एक्झाम सेंटरवर न्यायला परमिशन नाही, किंवा कुठले कपडे घालावेत कुठले नाही घालावेत, या संदर्भाने बऱ्याचदा विद्यार्थ्यांची विचारणा होती। सो त्या संदर्भाने आपण एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी शेअर करतोय। तत्पूर्वी पहिल्यांदा जर आपण हा व्हिडिओ बघत असाल तर ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। महाराष्ट्रातील जवळजवळ 5-6 महिने चालणारी जी प्रवेश प्रक्रिया असते त्या संदर्भातल्या सर्व अपडेट माहिती आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याकडे पोहोचवली जाते, म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर अतिशय महत्त्वाच्या विषयाला आपण सुरुवात करूया। परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत, गर्ल्स आणि बॉईज दोघांसाठी पण ड्रेस कोड जवळजवळ सेम असतो, फारसा फरक नाही। परंतु ज्या ज्या गोष्टी तुम्हाला एक्झाम सेंटरवर परमिट केल्या जाऊ शकतात, अलाउड आहे, त्या संदर्भात आपण बोलूया। कुठल्या गोष्टी आपल्याला अलाउड नाही आहे, कोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे, तेही यामध्ये आपण चर्चा करूया। सर्वप्रथम जे विद्यार्थी परीक्षा सेंटरवर परीक्षेसाठी जात आहेत त्या सगळ्या मुलांनी परीक्षेला जाताना एक सिंपल टी शर्ट, ज्यावर फारशी डिझाईन नसावी, प्लेन टी शर्ट जे फार डार्क कलर किंवा भडक कलरचं नसेल, ज्याला बटणं नसतील, मग तुम्ही ते व्ही नेकचं असेल तरी चालेल, राऊंड नेकचं जरी असेल तरी चालेल, पण त्यातल्या त्यात ते फुल स्लीवचं नसावं। ज्या छोट्या स्लीव्ज असतात नॉर्मली टी शर्टच्या, जे आपण घरामध्ये वापरतो, असं टी शर्ट आपण परीक्षा सेंटरवर घालून जाऊ शकता। मी जसं आता शर्ट घातलेलं जे फुल बाह्याचं शर्ट आहे, ज्याला भरपूर बटन्स आहेत, किंवा इतर कुठले फुल स्लीवचे टी शर्ट असतात, ते सगळं आपल्याला अलाउड नाही आहे। सिंपल टी शर्ट जे आपण घरामध्ये घालतो, राऊंड गळा असलेलं किंवा व्ही गळा असलेलं, ज्याला फारसे बटणं नाही आहेत, प्लेन कलर आहे, सिंपल आहे, ते टी शर्ट तुम्ही घालू शकता। दुसरं, खाली आपण जे घालतो त्यामध्ये आपण बरमुडा आपल्याला जर चालत असेल तर आपण बरमुडा घालू शकता, किंवा नाईट पॅन्ट वगैरे आपण घालू शकता, जी की फार टाईट पण नसेल। आपल्याला जवळजवळ एक्झाम सेंटरवर 2 तास अगोदर पोहोचायचं आहे आणि 3-3.25 तास आपल्याला परीक्षेला बसायचं आहे। त्यातही परीक्षा संपल्यानंतर 10-12 मिनिटांनी बाहेर पडायचं आहे। सो 5-5.5 तास तुम्ही एका ठिकाणी असणार आहात, तर तेवढा वेळ तुम्हाला बसायचा असेल तर तुम्ही तुमची पॅन्टसुद्धा तेवढी कम्फर्टेबल असली पाहिजे। सो नॉर्मली नाईट पॅन्ट मुलं परीक्षेला घालून येतात किंवा बरमुडा घालून येतात। त्यातल्या त्यात बरमुडा जर तुम्ही घालत असाल तर त्याला फारसे पॉकेट नसावेत, त्याला फारसे मोठे मोठे बटणं नसावेत, सिंपल, म्हणजे जसं टी शर्ट जसं सिंपल सांगितलं त्याच पद्धतीचे सिंपल पॅन्ट किंवा सिंपल बरमुडा तुम्हाला घालता येईल। सेम गोष्टी मुलींसाठी सुद्धा लागू आहे। आपल्याला सुद्धा टी शर्ट जे आपण घरामध्ये वापरतो त्याच पद्धतीचं टी शर्ट तुम्हाला त्या ठिकाणी घालून जायला परमिशन असेल। फारसं भडक टी शर्ट किंवा फार त्याला बटणं येत वगैरे असं टी शर्ट आपण शक्यतो टाळावं, आणि फार टाईट पॅन्ट आपण न कॅरी करता एक सिंपल जे ट्राउझर ज्याला आपण म्हणूया, सिंपल पॅन्ट ज्याला आपण म्हणूया, ती पॅन्ट आपण एक्झाम हॉलमध्ये किंवा जीन्ससुद्धा आपण घालू शकता। फक्त फार टाईट जीन्स नसावी, जे की तुम्हाला 5-5.5 तास बसायचं आहे, तर तुम्हाला ते एवढा वेळ आपल्याला कम्फर्टेबल पद्धतीनं बसता आलं पाहिजे। सो हे झालं आपलं टी शर्ट आणि पॅन्टच्या संदर्भात। त्यानंतर महत्त्वाचा विषय येतो की बाबा तुम्ही शूज घालू शकता का, हाय हिल सँडल घालू शकता का? तर नाही, तुम्हाला सिंपल चप्पल घालायची आहे, जी स्लीपर असते, नॉर्मल जे आपण घरामध्ये वगैरे वापरतो, किंवा आपण जेव्हा नॉर्मली कुठे बाहेर जात नाही, घरातल्या घरात किंवा जवळ गल्लीत वापरतो, साधी जी चप्पल असते ती चप्पल आपण त्या एक्झाम सेंटरवर कॅरी करू शकतो, घालू शकतो, ती अलाउड आहे। शूज अलाउड नाही आहेत, सॉक्स अलाउड नाही आहेत, हाय हिलच्या सँडल अलाउड नाही आहेत। तुम्ही घालून जरी गेला तर तुम्हाला तिथं काढावं लागेल आणि मग तुम्हाला बिना पायात काही ठेवता परीक्षेला जावं लागेल। सो त्यामुळं आपण काळजीपूर्वक हा विषय जो येतो लक्षात ठेवावा। बऱ्याचदा बघा, बरेचसे मुलं शर्ट घालून येतात जे की कॉलरचे शर्ट असतात, तर असे प्रकार घडलेले आहेत काही सेंटरवर, त्यांनी कॉलर कापलेली आहे आणि कॉलर कापल्यानंतर तिथे विचित्र दिसतो विद्यार्थी, तर त्याचा कॉन्फिडन्सवर परिणाम होतो, त्याच्या पेपरवर परिणाम होतो। त्यामुळं कृपया सिंपल टी शर्ट, सिंपल पॅन्ट आणि साधी चप्पल हे सगळं घालून आपल्याला परीक्षा सेंटरवर जायचं असणार आहे। सो कुठल्या गोष्टी तुम्हाला या परीक्षा सेंटरमध्ये अलाउड नाही आहे, तर मुलींच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुमचे जे हेअर बँड वगैरे असतात किंवा क्लिप्स असतात केसांना, ते सगळं काही अलाउड नाही आहे।
सिंपल एक साधं पोनी ज्याला म्हणतो आपण, तर त्या पद्धतीची पोनी घालून तुम्ही जाऊ शकता. कुठलेही दागिने ऑर्नामेंट्स असतील, रिंग्स असतील नाकामध्ये कानामध्ये, हे सगळं काही अलाउड नाही आहे. मुलांच्या बाबतीत बेल्ट्स वगैरे कमरेला जे आपण बेल्ट लावतो जीन्सला पॅन्टला, तो बेल्ट तुम्हाला त्या ठिकाणी अलाउड नाही आहे. याशिवाय तुम्हाला रिस्ट वॉच अलाउड नाही आहे, तुम्हाला स्मार्ट वॉच अलाउड नाही आहे, मोबाईल्स, कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस या पद्धतीचं कुठलंही काही अलाउड नाही आहे. मुलींच्या बाबतीत सांगायचं झालं तर कुठलीही ज्वेलरी अलाउड नाही आहे, बँगल्स वगैरे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अलाउड नाही आहे. सो हे सगळ्या गोष्टी जे आहेत तर तुम्हाला काळजीपूर्वक समजून घ्याव्या लागतील आणि परीक्षा सेंटरमध्ये एकदम सिंपल सोबर शांततेत आपल्याला त्या ठिकाणी पोहोचायचं असणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी जे तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत, ज्या अवॉइड करायच्या आहेत त्या वेगळ्या सांगितल्या, आणि ज्या परमिसेबल आहे, ज्या तुम्हाला एक्झाम सेंटरवर सहज पद्धतीनं अलाउ केल्या जाऊ शकतात, त्या गोष्टी तुम्हाला मी एका बाजूला सांगितलेल्या आहेत. बरं, आता काही मुलांना चष्मा असू शकतो, तर चष्मा तुम्हाला अलाउड आहे, त्यासाठी वेगळं काही प्रोसेस नाही आहे, चष्मा तुम्ही घालून जाऊ शकता. काही कम्युनिटी अशा असतात की ज्यांचं रिलिजनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रेस कोड, म्हणजे ते रेग्युलर जे वापरतात ते वेगळ्या पद्धतीचे आहेत. फॉर एक्झाम्पल मुस्लिम कम्युनिटीमध्ये मुली वगैरे असतील तर ते बुरखा वगैरे घालतात. सिख कम्युनिटीमध्ये जे मुलं असतात ते पगडी वगैरे घालतात. तर त्या केसमध्ये असे जे मुलं आहेत तर त्यांनी किमान 2-2.25 तास अगोदर परीक्षा सेंटरवर पोहोचलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे आपला पेपर एक्झॅक्टली सुरू होतो 2 वाजता, त्याच्या बिफोर 2 आवर्स म्हणजे 12 वाजता आपण कमीत कमी सेंटरवर पोहोचलं पाहिजे. कारण या विद्यार्थ्यांची, मग ते मुली असतील किंवा ते मुलं असतील, तर यांची खूप स्ट्रिक्ट चेकिंग होते. कारण यांच्याकडे जे पेहराव असतो यांचा, याच्यामध्ये काही कॉपी करण्याचं साधनं ते लपू शकतात असं MTAला वाटतं. त्यामुळे ते त्या मुलांना लवकर परीक्षा सेंटरवर इन्व्हाइट केलं जातं किंवा त्यांनी गेलं पाहिजे. अर्थात तुम्ही परीक्षा सेंटरवर जाताना तुम्ही नीट फॉर्म भरताना हे ऑप्शन निवडलं आहे का की तुम्ही तुमचं रिलिजनचा जो काही कल्चर वाईज जे ड्रेस कोड घालून येणार त्याचं ऑप्शन येस केलं आहे का? जर केलं असेल तरच हे तुम्ही ड्रेस घालून जा. अदरवाईज तुम्ही जे जनरल विद्यार्थी, नॉर्मल विद्यार्थी जे ड्रेस घालून जातात त्याच पद्धतीचा ड्रेस तुम्ही त्या ठिकाणी घालून जाणं अपेक्षित आहे. याशिवाय परीक्षा सेंटरवर तुम्ही काय काय घेऊन जायला पाहिजे, कुठल्या गोष्टी तुम्हाला सोबत कॅरी करायच्या असणार आहे, त्यासाठी जे तुम्हाला सेपरेटली व्हिडिओ पोस्ट करेलच. तुर्तास सिंपल टी-शर्ट, सिंपल पॅन्ट, स्लीपर या सगळ्या गोष्टी तुम्हाला परमिसेबल आहेत. आणि ज्या गोष्टी अलाउड नाही आहेत तर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस अलाउड नाही आहेत, आणि हे बाकी सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये जे आपण सुरुवातीला उल्लेख केला त्या सगळ्या गोष्टी अलाउड नाही आहेत. या सूचनांप्रमाणे जे येतं आपल्याकडं सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत का हे बघून घ्या, आणि याप्रमाणे जे येतं आपण परीक्षेला जाण्याची तयारी करावी. शेवटचा टप्पा आहे, 5-7 दिवस, अजूनही 7 दिवस, जवळजवळ 27 तारीख आज आहे, अजूनही 6-7 दिवस आपल्याकडे आहेत. या दरम्यानच्या काळामध्ये फुल लेंथ परीक्षेवर आपण जास्तीत जास्त भर द्यावा. सगळ्या विद्यार्थ्यांना ॲस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूटकडनं खूप साऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.